हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक सातारची भाजी बघणार आहोत। त्याचं नाव आहे माद्या। तो शेंगदाण्यापासून प्रामुख्याने बनवतात। घरात कोणती भाजी वगैरे नसेल तर फटाफट होणारी ही भाजी आहे। ती तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकतात। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे भाजलेले शेंगदाणे। त्याचा मी कूट करून घेतलेला आहे। कूट करताना अगदी पूड करायची नाहीये, थोडी भरडच ठेवायची आहे। बारीक चिरलेले 2 मोठे कांदे, मीठ, लाल तिखट, काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आहे, जिरं, मोहरी, हिंग, फोडणीसाठी तेल आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हा गावचा पदार्थ आहे, त्यामुळे मी मातीच्या भांड्यामध्ये बनवते। तुम्ही रेग्युलर कोणतेही भांड घेऊ शकता। ते गॅसवर तापत ठेवलेलं आहे। त्याच्यात मोठे 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। त्याच्यात एक मोठा चमचा मोहरी घालून घेऊया। हिंग, आता मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे। त्याच्यात आपण 1 चमचा जिरं घालून घेऊ। कांदा घालूया आता आपण याच्यात। कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे, मऊ होईपर्यंत। त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्याने कांदा लगेच मऊ व्हायला सुरुवात होईल। यातच आता आपण लाल तिखट पण घालून घेऊ। लाल तिखट चवीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे। मुळात ही भाजी थोडी तिखटच बनवतात, पण जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। लाल मसाला घालताना नेहमी गॅस मंदच ठेवावा, नाहीतर मसाला लगेच करपून जातो।
आता आपलं कांद्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यात आता आपण एक मोठा बाउल पाणी घालते. आता आपल्याला गॅस मोठा करायला हरकत नाही. तुम्ही जर इथे गरम पाणी वापरलं तर थोडं लवकर होईल ते. मस्त रंग आलाय याला, तुम्ही बघू शकता. आता पाणी जसं तापायला सुरुवात झालेली आहे त्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट घालते. चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यात विशेष म्हणजे याच्यात हळद घालायची नाहीये. आपण कोणतीही भाजी बनवताना मसाला म्हटले की हळद पण येतेच, पण याच्यात आपण हळद घालायची नाहीये. आता मी मीडियम फ्लेम वरती 5 मिनिटं याला शिजू देते. झाकण ठेवते याच्यावरती आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करून घेऊया. पाणी पण व्यवस्थित आटलेलं आहे. त्याच्यात मी कोथिंबीर घालून घेते. ही भाजी तुम्हाला किती पातळ हवी घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता. आणि विशेष म्हणजे हे प्रवासात वगैरे पण तुम्ही नेऊ शकतात, कारण ही 4-5 दिवस व्यवस्थित टिकते. आता मी गॅस बंद करते. आपली भाजी रेडी आहे. फ्रेंड्स, आपला माद्या आता रेडी आहे. त्यावर मी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.